जो शपथविधी झालेला होता, हा शपथविधी 23 नोव्हेंबरला झाला होता. योगायोगाने यावेळेचा विधानसभेचा निकाल हा सुद्धा 23 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे पहाटेचा शपथविधी आणि एकूण भाजपनं केलेलं जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे, या फोडाफोडीच्या राजकारणाचा हिशोब येत्या 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र व्याजासकट चुकता करेल, हे खात्रीने आम्हाला याची खात्री वाटते. गोंदियाबद्दल, भंडाऱ्याबद्दल किंवा गडचिरोली या भागातल्या ज्या जागा आहेत याबद्दल मला वाटतं की नेते भास्कर दादा आणि नेते अरविंद भाई हे जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. तिसरी आघाडी आता पुढे येते आहे, कसं बघता तिसऱ्या आघाडीचा तुम्हाला फायदा होईल की नुकसान? मला असं वाटतं की आपण जेव्हा लढायला उतरतो ना मैदानामध्ये, तेव्हा आपण हा विचार नाही करावा की माझ्यावर या बाजूने अटॅक होणार आहे की या बाजूने अटॅक होणार आहे, की मी फक्त समोरून अटॅक होणार आहे आणि तिकडेच लक्ष ठेवू. तर मला असं वाटतं की एका जाणकार योद्ध्याने अष्टावधानी असलं पाहिजे. चौफेर हल्ला होऊ शकतो, चौफेर आक्रमण केलं जाऊ शकतं, आपल्याला अडकवण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. अशा वेळेला एका चांगल्या योद्ध्याने त्याच्यावर तक्रार करत बसण्यापेक्षा त्याचा तोड काय आहे तो तोड शोधला पाहिजे. काल काही चॅनल्सनी बातमी चालवली की सन्माननीय नेते आदित्यजी यांच्या मतदारसंघामध्ये भाजपाने खेळी केली आणि शायना एनसींना उमेदवारी दिली, किंवा अजून काही लोक तिकडनं उमेदवाऱ्या करतायत इतर वेगवेगळ्या पक्षांचे सुद्धा. तर हे आदित्यजींना घेरण्यासाठी वगैरे किंवा आदित्यजींच्यासाठी एक मोठी रणनीती आखली जाते. मी त्या सगळ्या चॅनलवाल्यांचीही आभारी आहे आणि मी विरोधकांची सुद्धा आभारी आहे. कारण छोटे छोटे उंदीर पकडायचे असतील तर बारीक बारीक आकडे टाकले जातात, पण जेव्हा एखाद्या वाघासाठी तुम्हाला काही करायला लागतं तेव्हा तुम्हाला फार मोठी रणनीती आखावी लागते. आदित्यदादांच्या संबंधाने आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने चॅनल बातम्या दाखवते आणि सत्ताधारी पक्षाचे लोक ज्या पद्धतीचे शब्द वापरतात, मला वाटतं की त्यांच्या त्या मांडणीमध्येच आमच्या विजयाचं गमक दडलेलं आहे की हाऊ दे डेस्परेटली ट्राईंग, ते काय पद्धतीचे प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या ज्या टॅक्टिक्स आहेत मतं फोडण्यासाठी काही सुपाऱ्या देण्याच्या आणि त्या सुपाऱ्यांच्या अनुषंगाने काही इतरही लोकांना उभं करण्याच्या. मला वाटतं की एकेकाने येण्यापेक्षा दसरा मेळाव्यात मागच्या वर्षी सन्मान्य पक्षप्रमुखांनी सांगितलं आहे, एकेकाने येण्यापेक्षा सगळे एकदा या, आम्हालाही एकदा बघू देत की आमची कुवत किती आहे आणि तुमची कुठपर्यंत मजल जाणार आहे. नक्की आम्ही यावेळेला ते बघू. बावनकुळे असे म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये 3 जण मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहतात, पण ते स्वप्न पूर्ण होणार नाही. आमच्याकडे किती लोक, ही चांगली गोष्ट आहे ना, ही फार चांगली गोष्ट आहे की ज्या अर्थी आमच्याकडे एवढे सगळे चेहरे आहेत आणि माध्यमे त्यावर विशेष कव्हरेज पॅकेज आणि त्या अनुषंगाने मोठमोठ्या बातम्या करतायत. याचा अर्थ महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदाचे खूप योग्यतेचे लायक असे चेहरे आहेत. पण बावनकुळे साहेब, जेव्हा आपण आमच्याकडच्या चेहऱ्यांबद्दल चर्चा करताय तेव्हा आपली अवस्था काय आहे ती बघा. कारण काल विनोद तावडे साहेबांनी जो फोटो पोस्ट केला आहे त्या पोस्टमध्ये नड्डा साहेब त्यांना हात जोडत आहेत. नड्डा साहेब हात जोडत असतानाचा फोटो विनोद तावडेजींनी पोस्ट करावा, यातच तुमची आणि देवेंद्रजींची आता पक्षातली पद किती आहे हे स्पष्ट होतंय. जर्क बसतो. और कुछ है? नाना पटोलेंना काय सल्ला द्याल आपण? एका समंजसपणाने आपण जगू द्या राजू. एक लक्षात घ्या, मी फील्डमध्ये काम करणारी कार्यकर्ती आहे आणि मी स्पष्टपणे म्हटलं की जागा वाटपाची जी बोलणी आहे, जागा वाटपाची बोलणी ही सन्माननीय नेते अनिल देसाईजी आणि नेते संजय राऊत साहेब हे दोघे मिळून करत आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याने जे ऑर्डर येत आहेत त्या फॉलो केल्या पाहिजेत. माझी जबाबदारी ही ज्या जागांचं वाटप होणार आहे त्या जागांवर जाऊन प्रचार करण्याची जबाबदारी आहे. पक्षाने प्रत्येकाला एक जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत की कुणी काय काम करायचं आहे.
त्यामुळे नाना पटोलेंना सल्ला देण्या इतकी मी निश्चित सिनियर नेता नाही, पण एक नक्की फार आपुलकीने आणि कुटुंब म्हणून, लहान बहीण म्हणून एवढंच सांगेल कि नाना भाऊ, दो कदम हम भी थोड़ा सा चलने के लिए तैयार है, दो कदम आप भी जरा आगे आइए. असं होऊ नये की 4 पावलं आम्ही चालतोय, तुम्ही आहे त्या ठिकाणी थांबलं तरी पाहिजे. तुम्ही आहे त्या ठिकाणाहूनही परत निघत असाल तर मग बोलणं कसं व्हायचं. तर त्या सगळ्या अनुषंगाने मला असं वाटतं की एक मध्यम मार्ग निघणं गरजेचं आहे, कारण आता वेळ कमी राहिला आहे. 22 तारखेला नोटिफिकेशन आहे. नोटिफिकेशन नंतर 24 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होते आणि प्रत्येक तो उमेदवार काँग्रेसचा असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा असो किंवा तो आमच्या पक्षाचा असो, त्या प्रत्येकाला धाकधूक आहे की काय ते एकदाच स्पष्ट करा, जेणेकरून आम्हाला पुढे कामाला सुरुवात करता येईल. सो मला वाटतं की महाविकास आघाडीचे सगळे नेते त्या संबंधाने निश्चितपणे विचार करतात. मॅम, साऊथ वेस्ट कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काल एका पेपरमध्ये एक लिस्ट आली. काल एका प्रेसमध्ये एक लिस्ट अप्लाय केली की ज्याच्यात दाखवण्यात केलं की या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये शिवसेना उभाटाचा त्यांनी ही सीट मागितली आहे आणि या सीटवर सिटिंग जे कॅन्डिडेट आहे ते देवेंद्र फडणवीस. याच्यावर आपलं देवेंद्र भाऊ ज्या मतदारसंघातनं उभे राहतात किंवा ज्या त्यांची जी काही जागा आहे, मी अनेक वेगवेगळ्या एजन्सीचे जे रिपोर्ट किंवा जे गोपनीय अहवाल येत आहेत, त्या अहवालातनं जेव्हा काही माहिती पुढे येते त्यात स्वतः देवेंद्र भाऊंचीच सीट आता धोक्यात आहे. म्हणजे भाजपचं राजकारण बघणाऱ्या भाजपाच्या महाराष्ट्रातल्या मालकाची, महाराष्ट्रातल्या भाजपच्या मालकाची सीट ही धोक्यात आहे असं अनेक एजन्सीज आणि रिपोर्ट आणि सर्वे सांगत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ती जागा लढण्यासाठी निश्चितपणे, परंतु ती जागा वाटपाच्या याच्यात कोणाला मिळते माहीत नाही, परंतु निश्चितपणे जागा वाटपात जर ती जागा आमच्या वाट्याला येत असेल तर आम्ही सुद्धा लढायला सज्ज असू, आवडेल आम्हाला. काय सांगाल नेमकं त्याबद्दल? मुळात जागा वाटपाच्या ज्या एकूण चर्चा आहे, पक्षाकडून जागा वाटपाच्या चर्चांच्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते सन्माननीय खासदार अनिलभाऊ देसाई आणि खासदार प्रवक्ते, आमचे मुख्य प्रवक्ते सन्मान्य राऊत साहेब हे दोघेजण पक्ष जागा वाटपासाठी बसत आहेत आणि त्यामुळे तिथल्या ज्या काही अधिकृत चर्चा आहेत त्या चर्चा त्यांना जास्त माहीत आहे. मला जागा वाटपाच्या संबंधाने फारशा काही त्या चर्चा, त्या घडामोडी माहीत नाहीत आणि मी आज नागपूरला आहे. पण एक नक्की या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की आम्ही वारंवार असं म्हणतोय की महाविकास आघाडी ही एक जॉईंट फॅमिली आहे. आम्ही सगळे संयुक्त कुटुंबाचा भाग आहोत. त्यामुळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि त्यांच्या सगळे मंडळी, या सगळ्यांच्या भूमिकांचा सुद्धा आम्हाला आदर आहे. मात्र ज्या आमच्या काही पारंपरिक जागा आहेत किंवा ज्या जागांच्या संबंधाने आम्ही काही आग्रह धरला आहे त्याच्या मागे आमची काही भूमिका आहे. उदाहरणार्थ आम्ही पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तिकडचा एकूण भाग बघितला तर पारनेरची जागा ही खूप आम्ही आग्रहाने मांडत आहोत किंवा पुण्यातल्या आमची हडपसरची जागा ही आम्ही खूप आग्रहाने मागत आहोत. आणि त्याच पद्धतीने जेव्हा आम्ही इकडे विदर्भातल्या काही जागा मागतो, मला असं वाटतं की काँग्रेसची जी नागपूरची लोकसभेची जागा होती, रामटेक नागपूरची, ही जागा आमची जागा होती आणि फक्त आमची बोलण्यासाठी नाही तर आमच्या खासदार आमच्या पक्षाचे होते. विशेष म्हणजे त्याच्यानंतर जे काही घडामोडी झाल्या आणि सर्वे झाले, त्या सर्वेतसुद्धा शिवसेनेसाठी ती जागा ए रेटिंग दाखवणारी जागा होती. असं असतानासुद्धा आम्ही मनाचा मोठेपणा दाखवला आणि लक्ष्मी बर्वेजी यांची उमेदवारी स्वीकारली. आम्ही नुसती उमेदवारी स्वीकारली असं नाही, तर त्यांच्या उमेदवारीसाठी अत्यंत खुल्या मनाने, खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही प्रचारसभासुद्धा दिल्या. अगदी याच पद्धतीने आम्ही असंख्य ठिकाणी आमच्या प्रचारसभा असतील ज्या काँग्रेसच्या उमेदवारांच्यासाठी दिल्या
पण वाईस वर्षा आम्हाला सांगलीतला जो अनुभव आला तो अत्यंत वेदनादायी आहे. सांगलीचा हा अनुभव आम्हाला विसरणं म्हणजे आम्ही खूप विसरायचा प्रयत्न करतो, मात्र तरीसुद्धा अधूनमधून अशा काही घटना घडतात की ज्यामुळे आम्हाला सांगलीबद्दल वारंवार विचार करायला लागतो. आत्ता विदर्भातल्या जागा ज्या जागांच्या संदर्भाने सन्माननीय नेते संजय राऊत साहेब आग्रही आहेत, या जागा या आमची जिथे शक्ती आहे, कुवत आहे, क्षमता आहे. उदाहरणार्थ कामठीची जागा आमची क्षमता आहे, आमची कुवत आहे त्या जागेच्या संबंधाने, आणि म्हणून ती जागा आम्ही मागतो. खरं तर अशा अनेक इकडच्या जागा आहेत, किंवा विदर्भातली आमची दर्यापूरची जागा आहे, बडनेराची जागा आहे, आमची वाशिमची जागा आहे, की ज्या जागा आमच्या तिथे विनिंग आमदार तर होतेच होते, सिटिंग MLAs शिवाय आत्ताही जेव्हा आम्ही चाचपणी करतोय, ज्या नव्या अद्ययावत तंत्रशुद्ध पद्धती आलेल्या आहेत, ज्याला आपण सर्वे म्हणतोय, त्या सर्वेतनं सुद्धा या जागा आम्हाला विनिंग जागा दाखवल्या जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की संयुक्त कुटुंबामध्ये 2 पावलं आम्ही सरकायला तयार आहोत, 2 पावलं त्यांनीही सरकायची भूमिका घेतली पाहिजे. आणि मला खात्री आहे की काँग्रेसचे केंद्रातील वरिष्ठ नेते सन्माननीय काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब असतील, किंवा सन्माननीय राहुल गांधीजी असतील, ही सगळीच मंडळी इथली महाराष्ट्रातली जी प्राप्त परिस्थिती आहे ती परिस्थिती निश्चितपणे समजून घेतील. महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा चेहरा म्हणून जेव्हा आपण बघतो, तो निवडणुकांचा चेहरा जितका महत्त्वाचा चेहरा काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी आहेत, राज्यातल्या नेत्यांच्या तुलनेमध्ये की राहुल गांधीजींचा चेहरा फार मोठा चेहरा आहे, तितकाच महत्त्वाचा महाराष्ट्रासाठीचा विश्वासार्हतेचा चेहरा म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा चेहरा आहे. तर तेवढाच आश्वासक चेहरा हा आदरणीय पवार साहेबांचा आहे. त्यामुळे 3ही घटक पक्षांची गरज आहे, आणि 3ही घटक पक्ष थोडंफार 19-20 होत राहतं, पण त्यातनं तोडगा नक्की निघेल असं मला वाटतं. काही आता पण पुण्याबद्दल बोललेल्या, पुण्यामध्ये आज आपलं कार्यालय सुरू झालं, तुम्ही पण निवडणुकीच्या रिंगणात कशी तयारी सुरू आहे? नाही, पुण्यामध्ये मी निवडणूक लढणार वडगाव शेरी. असं वडगाव शेरीसाठी जरी माझं नाव येत असेल तरी माझी स्वतःची अशी अपेक्षा आहे की मी निवडणूक लढण्यापेक्षा मी 288 मतदारसंघ म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सोबतच आमच्यासोबत असणारे घटक दोन्ही पक्ष, या 3ही पक्षांच्यासाठीच्या प्रचारसभा मी ताकदीने दिल्या पाहिजेत. आणि आत्ता या क्षणी पदांची अपेक्षा न करता, तिकिटांची अपेक्षा न करता, या क्षणी फक्त आणि फक्त मी माझ्या पक्षासाठी मला काय चांगलं देता येईल मी त्याचा विचार केला पाहिजे. काही विश्रांतवाडी येथे कार्यालय सुरू झालं, त्यामुळे इथून बळकट तुम्ही तयारी सुरू केली असल्याचं बोलण्यात येतं. नाही, विश्रांतवाडीचं जे कार्यालय आहे, आम्ही 2 कार्यालयं तिकडे सुरू केली. पुण्यामध्ये आमचं जे कार्यालय आहे, आपण नागपूरमध्ये राहता त्यामुळे आपल्याला त्याची कल्पना नाही आहे, आमचं पक्षाचं जे हेडक्वार्टर म्हणून पुण्यातलं कार्यालय आहे ते प्रचंड लांब आहे. माझ्या घरापासून साधारणतः 35-37 किलोमीटर अंतर आहे, जिकडे मला रोज जाणं शक्य नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की आमच्या महिला आघाडीच्यासाठी काही बसण्याची जागा करायची होती. सो आम्ही आता वडगाव शेरीमध्ये 2 कार्यालये उभी केली आहेत. एक महिला आघाडीचं एक छोटं ऑफिस उभं केलेलं आहे, आणि सोबतच सेंट्रल सगळ्याच विधानसभांच्या अनुषंगाने, फक्त वडगाव शेरीच नाही तर वडगाव शेरी असेल किंवा हडपसर असेल, इकडे शिवाजीनगरच्या लोकांना भेटायला यायचं असेल, पर्वतीच्या लोकांना भेटायला यायचं असेल तर एक हायवेला ऑफिस असावं म्हणून आम्ही पुणे शिवाजीनगरच्या लोकांना भेटायला यायचं असेल, पर्वतीच्या लोकांना भेटायला यायचं असेल तर एक हायवेला ऑफिस असावं म्हणून आम्ही पुणे नगर रोडला एक ऑफिस उभं केलेलं आहे. मात्र त्याचा आणि लगेच प्रचार कार्यालय असा काही शिवसेना उद्धव ठाकरे म्हणजे तिथून इच्छुक आहे का, आग्रही आहे का त्या जागेकरता वडगाव शेरी? कारण हो. बापू पठारे पण तिथनं शरद पवार गटात आलेले आहे, त्यामुळे ते विचार. बापूसाहेब पठारे हे निश्चितपणे ताकदीचे उमेदवार आहेत, आणि त्यांच्याबद्दल मला अपार आदरसुद्धा आहे, आणि ते निश्चितपणे तिथनं इच्छुकही आहेत. पण अगदी त्याच वेळेला पक्षाकडे सुद्धा तितक्याच ताकदीचे 2-3 चेहरे आत्ता आहेत, आणि कदाचित जर जागा आम्हाला सुटली तर वेगळे सुद्धा चेहरे अजून काही आमच्यासोबत जोडले जाऊ शकतात.
सो आम्ही वडगाव शहरीची जागा मागतोय, आम्ही हडपसरची जागा खूप ताकदीनं मागत आहोत आणि सोबतच आम्ही कोथरूडची जागा मागतोय. आम्हाला विश्वास आहे जेव्हा आम्ही 3 जागा मागतोय तर त्यावेळेला त्यातल्या काही जागा, कारण आम्ही बारामती लोकसभेमध्ये आम्ही जागा मागितलेली नाही आहे किंवा आम्हाला जागा तिकडनं सुटलेली नाही आहे अजून. आम्हाला पिंपरी चिंचवड तिकडून अपेक्षा होती, परंतु तिथे बहुतेक आमची एक पिंपरीची जागा सुटते, जेव्हा की आमची ताकद भोर, वेल्हे, मुळशी इथेसुद्धा आमची चांगली ताकद आहे. तिथे आमचे शंकर मांडेकर आणि खूप सारे पदाधिकारी आहेत जे खूप चांगलं काम करणारे लोक आहेत. परंतु आम्ही त्याही जागेवर अत्यंत मोठ्या मनाने, हा फार महत्त्वाचा शब्द आहे, त्या आम्ही फार मोठ्या मनाने आम्ही काही भूमिका समजून घेतोय. कारण तिकडे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेजी आहेत आणि थोपटेजी जर तिकडे सिटिंग MLA असतील तर निश्चितपणे आम्ही त्या काँग्रेसच्या भूमिकेचं स्वागत आणि आदर करतोय. तशीच अपेक्षा आहे की त्याच्यानुसारच इकडे सुद्धा विदर्भातल्या काही जागांवर खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनीही समजून घेतलं पाहिजे. कुठेतरी असं संजय राऊत असं म्हणताय का महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व हे जागा वाटपासाठी योग्य नाही आहे किंवा चर्चेसाठी योग्य नाही, सक्षम नाही, अशा पद्धतीने त्यांचा सूर होता. वाद आहे, अंतर्गत वाद जो महाविकास आघाडीचा या निमित्ताने पुढे नाही, याला महाविकास आघाडीचा वाद असं काही म्हणता येणार नाही. हे जे काही एकूण वातावरण आहे बघा, कुणालाही वाटणार की माझ्या पोळीवर तूप जरा जास्त आलं पाहिजे. पक्षातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हा प्रमुखांनी, तालुका प्रमुखांनी, विधानसभा प्रमुखांनी, समन्वयकांनी प्रचंड मेहनत 5 वर्ष घेतलेली असते आणि 5 वर्ष मेहनत घेऊन आपापल्या भागामधला आपापला मतदारसंघ उभा केलेला असतो. त्यामुळे त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळावी आणि तो मतदारसंघ आपल्या वाट्याला यावा, ही परिस्थिती जर 288 आम्ही लढले असत्या तर कदाचित आली नसती आमच्यावर. पण ही परिस्थिती जेव्हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय तर त्यावेळेला आपली जागा जिथे की आपली जास्तीत जास्त ताकद आहे, कमीत कमी क्षती होऊ शकते असं वाटतंय, ती जागा आपल्याला मिळावी असं वाटणं फार स्वाभाविक आहे. त्यानुसार पक्षाचे पदाधिकारी एक रिपोर्ट पाठवतात पक्षाकडे की साहेब ही जागा घेतली पाहिजे, ही जागा घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या सगळ्यांचा विचार करून 2 नेते, सन्माननीय अनिल देसाईजी आणि सन्माननीय संजय राऊत साहेब, हे दोघेही त्या संबंधाने तिकडे भूमिका मांडतायत. लगेचच असं काही म्हणजे विरोधक ज्या पद्धतीने एक संधी शोधतात किंवा लगेच कुणीतरी अरे हां मग आता राऊत साहेब बोलले, राऊत साहेब जे बोलतात ते पक्षाच्या हिताची भूमिका मांडतात. पक्षामधल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या असतात, ज्या जागांचं रिपोर्टिंग त्यांच्याकडे गेलेलं असतं, त्याच्यानुसार ती भूमिका येते. ती भूमिका कपोलकल्पित नाही आहे, ती भूमिका ऑन पेपर मांडलेली भूमिका आहे. त्यामुळे लगेचच राऊत साहेबांच्या नावाने असं काही वेगळं काही करायची गरज नाही. मला असं वाटतं की त्या सगळ्यांच्या मध्ये आमचे सगळे पदाधिकारी, हे सगळे पदाधिकारी फार कळकळीने आणि ताकदीने त्या भूमिका जेव्हा घेतात की नाही नाही साहेब ही जागा आपल्याला मिळायलाच हवी. आता आम्हाला खात्री आहे की अमरावती दर्यापूरची जागा जी आहे ती दर्यापूरची जागा आम्ही काढूच शकतो. आम्हाला आमची खात्री आहे की बडनेराची जागा आम्ही काढूच शकतो. बडनेरामधनं दर्यापूरमधनं बळवंत वानखेडे साहेब मागच्या वेळेला आमदार होते, आता बळवंत वानखेडे साहेब हे खासदारकीला गेलेले आहेत आणि बळवंत वानखेडे साहेब असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील, शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी मेहनत घेतली. त्यांनीही प्रचारात सांगितलं की मी लोकसभेला जेव्हा जातोय तेव्हा माझ्या जागी म्हणजेच दर्यापूरमध्ये मशाल पेटवण्यासाठी आम्ही मदत करू. तर मला वाटतं की तेही त्यांचा शब्द पाळणार आहेत आणि याचा पुनरुच्चार करते मी हे आणि असंच विधान त्यांच्या उपस्थितीत, यशोमतीताईंच्या उपस्थितीमध्ये अमरावतीला जो आमचा महिला सन्मान सोहळा झाला त्याच्यातही मी ही भूमिका मांडलेली आहे. आपण लोकसभेमध्ये प्रचारात महत्त्वाची भूमिका होती. नागपुरात रामटेक यावेळेस ते बघता काय चान्सेस वाटतात आणि विशिष्ट म्हणजे दक्षिण नागपूर असेल किंवा रामटेक असेल विधानसभा, कामठी असेल, काय सांगाल? ती कामठी ही अतिशय चांगली विधानसभा आहे, आमच्यासाठी अनुकूलची विधानसभा आहे. त्याच पद्धतीने पश्चिमचंही वातावरण चांगलं आहे. परंतु तरीही मला असं वाटतं की नागपूर आणि विदर्भ हा जो भाग आहे, आमच्या ज्या पार्टी हायरार्की आहे त्याच्यामध्ये संपर्क नेते म्हणून जी जबाबदारी इकडची दिलेली आहे ती सन्मान्य नेते अरविंदभाईजी आणि भास्करदादा या दोघांची आहे. सो ते माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने
त्या विधानसभा डिस्क्राईब करू शकतील आणि नागपूरमधल्या कोणत्या जागा आमच्यासाठी जास्त चांगल्या राहू शकतात. मी बडनेराचं उदाहरण याच्यासाठी दिलं कारण अमरावतीमध्ये मी खूप वेळा गेली आहे, त्यामुळे मला बडनेरा, दर्यापूर, तिवसा या ज्या जागा आहेत या जागांची मला जरा माहिती होती म्हणून सांगितली. पण नागपूरबद्दल, गोंदियाबद्दल, भंडाऱ्याबद्दल किंवा गडचिरोली या भागातल्या ज्या जागा आहेत याबद्दल मला वाटतं की नेते भास्कर दादा आणि नेते अरविंद भाई हे जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. बावनकुळे तिसरी आघाडी आता पुढे येते आहे. कसं बघता तिसऱ्या आघाडीचा तुम्हाला फायदा होईल की नुकसान? मला असं वाटतं की आपण जेव्हा लढायला उतरतो ना मैदानामध्ये तेव्हा आपण हा विचार नाही करावा की माझ्यावर या बाजूने अटॅक होणार आहे की या बाजूने अटॅक होणार आहे, की मी फक्त समोरून अटॅक होणार आहे आणि तिकडेच लक्ष ठेवू. तर मला असं वाटतं की एका जाणकार योद्ध्याने अष्टावधानी असलं पाहिजे. चौफेर हल्ला होऊ शकतो